तुमच्यावर अशी टीका केली जाते की मुंबई 90% खोदून ठेवलेली आहे, तर आपण असं बघायचं का की 90% विकास सुरू आहे? विकासच चाललाय बघा. अल्टिमेटली आपल्या घरालाही रंगरंगोटी करायची असेल तर सामान बाहेर काढावं लागतं. कोणी जर म्हटलं की सामानही बाहेर काढायचं नाही रंगरंगोटी करा, ते शक्य नाहीये. पण आता एक एक प्रोजेक्ट आम्ही क्लोज करत चाललो आहोत. बघा, जर मुंबईकरांनी 6-7 वर्ष अंडरग्राऊंड मेट्रो करता खूप त्रास सहन केला, आता सगळा एरिया क्लोज झाला. तेवढ्या पूर्ण 40 किलोमीटरच्या स्ट्रेचमध्ये आता कामं बंद आहेत, म्हणजे संपलेली आहेत. तसंच आता जी काही आपली ओव्हरहेड मेट्रो आहे त्याची कामं आता मुंबईतली ही अंतिम चरणाकडे चाललेली आहेत. पुढच्या 2 वर्षात ती सगळी संपून जातील. मला असं वाटतं की हे खरं आहे की जेव्हा कामं आपण करतो तेव्हा त्रास होतो. याचं प्रमुख कारण काय आहे? वेळेत जर कामं केली असते, जुन्या सरकारने योग्य वेळी ही कामं केली असती तर सगळी कामं एकदम आपल्याला करावी लागली नसती. त्यांनी न केल्यामुळे एक डेफिसिट तयार झाला. तो डेफिसिट पूर्ण करण्याकरता आपण करतो.